तर बघा फ्रेंड, मी गेले होते बाहेर आणि हळदी कुंकू करून आली. मी गेले होते माझ्या मावशीकडे आणि हळदी कुंकू करून आलेली आहे मी. आणि माझे मिस्टर मला बघत आहे आणि मला त्यांचं हसायला येत आहे. आणि बघा माझ्या मावशीकडे काय दिले, बटवा दिलाय मला हळदी कुंकवाला. आणि मी त्यांना मस्त टोपल्या दिल्या आणि ते टोपली 3 टोपल्या आणल्या. मी तुम्हाला ती टोपली पण दाखवते. तर बघा फ्रेंड, अशी टोपली आणली मी 20-20 रुपयाला. बघा किती मोठी टोपली आहे. आणि जाऊन आलो आहे आम्ही. म्हटलं चला, माझ्या मावशीने मला त्या दिवशीच बोलवलं होतं, पण त्या दिवशी मी नाही जाऊ शकले कारण मी तर तुम्हाला सांगितलं फ्रेंड माझ्या बोटाला लागलं होतं म्हणून. तर म्हटलं चला, आज मी सुकडे पण पुजून घेतले आणि सुकड्याचा व्हिडिओ पण टाकला आहे, मी शॉर्टला टाकलेला आहे. तर म्हटलं चला जाऊन येऊया, बोलवलं तर एवढ्या मानादानानं बोलवलं म्हणल्यावर जायलाच पाहिजे. म्हणून मी गेली. आणि बिल्डिंगमध्ये पण हळदी कुंकू होतं, पण मी त्यांच्या घरी जायला कोणाच्या घरी काही घरी नव्हती, तिकडे बाहेर गेले होते. त्याच्यामुळं तर 1-1.5 तास तर माझा आरामात गेला. 1 तास ना, हां 2 तास गेले माझ्या मावशीकडे. चहा, नाश्ता, त्यांनी श्रीखंड आणि ढोकळा आणि समोसा पण खायला दिला. त्यातच टाईम गेला नाश्ता करता करता. मग हळदी कुंकू झालं, माझं झालं, त्यांचं झालं. आणि आमच्याकडे नंदेचे पाय वगैरे धुतात, सासूचे पाय धुतात, असे मोठ्या जावेंचे पाय धुतात. हे आमच्याकडे पद्धत आहे हळदी कुंकवाला. आता माझ्याकडे तर काही माझी सासू पण नाही आहे आणि माझ्या चुलत सासू आहेत त्या गावाकडे आहे, तर मग मी त्यांचे पाय कसे धुणार आहे. आणि मला नणद पण नाही आहे जवळपास, असं मला कोणाचे पाय धुवायला असं कोणी नाही आहे. त्याच्यामुळं मी काही कोणाचे पाय वगैरे धुवत नाही. आणि मग भाऊजई म्हणून माझ्या मावशीच्या सुनेनं धुतले. तिथं बसलो आहे आम्ही. खूप आग्रह करत होते फ्रेंड, जेवण करा जेवण करा. म्हटलं नको जेवण वगैरे, कारण माझी मुलगी घरी होती फ्रेंड. मग मुलीला घरी टाकून कसं जेवायचं वगैरे, नाही ना चांगलं वाटत. पण तरी माझा मावसभाऊ म्हणत होता म्हणे, भाऊजी आणि मी जातो म्हणे आणि कार्तिकीला घेऊन येतो म्हणे. पण म्हटलं नाही, तिला पण बरं नव्हतं फ्रेंड. त्याच्यामुळं मग तिच्या अशक्तपणा अंगात आणि तिला तयारी करा, त्याच्यामुळं ती आली असती का नसती आली देवजाने. तू आली असती का गं? पप्पा आणि भूषण मामा आले असते तर एवढ्या दूर येऊन आले नसते काय कार्तिकी हा, तरी आली नसती म्हणते बाळ, आली नसती पहिलं. तसं नाही रे बेटा, मोठे माणसं घ्यायला आल्यावर यायचं आहे की नाही. अशी एखाद्या वेळेस वेळ असले तर यायचं, कळलं. आले घ्यायला तर तिला कंटाळा येतो फ्रेंड. त्यात आज एवढं हे होतं, ट्रॅफिक होतं काय सांगू. बापरे, आम्हाला घरापासूनच आम्हाला ट्रॅफिक लागलं तर पार आमच्या आळंदीच्या चौकापर्यंत ट्रॅफिक होतं. त्याच्यानंतर पुढे पुढे नव्हतं का. ती मंडई कधी येणार आहे? भरपूर मंडई तिकडेच होती. इकडे किती दुकानं आले असेल, पण ते 2-4 जणांचा काय खप झाला असेल बाकीचे सगळे लोक तिकडेच होते. आणि त्या बाईला काय म्हटलं मी माहिती का, इतके चांगले ब्लाऊज आणता म्हटलं तुम्ही विकायला, हां मला पाहिजे त्या मापात काय नाही आणलं म्हटलं. छोटे पैसे आहे अहो, किती मस्त ब्लाऊज आणते ते रेडीमेड. मला आवडतं ते, पण ती मोठ्या साईजचे आणतच नाही. रेडीमेड ब्लाऊज खूप भारी येतात आमच्या इथे विकायला फ्रेंड, मंडईमध्ये. मला तर खूप आवडते ते, पण काय करू आता, माझी थोडी तब्येत आहे म्हणल्यावर ते लुकड्या सुकड्यांना बरं वाटतं ते. तर म्हणून मग मी ते बघितलं आणि ठेवून दिलं. तिला म्हटलं मोठ्या साईज आणा, पण ती म्हणे मोठी साईज ताई राहतच नाही म्हणे. ती म्हणे मी स्वतःसाठी पण नाही आणत म्हणे. तिची पण तशीच तब्येत आहे. आणि तर आता माझ्या मुलीसाठी मी येता येता मस्तपैकी समोसे आणले, कारण आम्ही तिथे खाल्ले होते मावशीकडे. पण मुलगी आली नाही म्हणल्यावर तिथे काही खाल्ले नव्हते. म्हटलं चला आपण विकत घेऊन जाऊ. आणि आता ढोकळा बनवणार होती, पण मिस्टर बोलले की जाऊ दे, उद्या आता रिपब्लिक डे आहे, तर मग उद्या सुट्टी आहे, तर तू उद्या बनव. तर तुम्हाला रिपब्लिक डेच्या शुभेच्छा. हॅप्पी रिपब्लिक डे, इंग्लिशमध्येच बोलते डायरेक्ट. आणि तुमचा रिपब्लिक डेचा दिवस इतका चांगला जावं ना फ्रेंड. खूप तुम्ही जिथे कुठं सुट्टीला जाल, आनंदात जावं तुमची सुट्टी. खूप भारी फ्रेंड. मला तर आवडते, माझे मिस्टर घरी असले की मला आवडते. पण आज संडे होता फ्रेंड, ते घरीच नाही राहिले, ते गेले होते कामाला. पण कसं आहे फ्रेंड, त्यांना ओव्हर टाईम मिळतो म्हणल्यावर घरी पण राहायला नको वाटतं ना फ्रेंड, म्हणून ते गेले.
अहो उद्या असतं तर उद्या पण गेले असते का? नाही असतं तर नाही. वाव, नाही गेले असते फ्रेंड. आणि दिदा तू जाऊ दिलं असतं का पप्पाला? नाही हो, तिने पण नसतं जाऊ दिलं. आणि तुम्ही झोपले हो, मी व्हिडिओत कसं दाखवू? अहो उठा उठा ना, या की बोलायला व्हिडिओ मध्ये. बघा फ्रेंड, लय भाव खातात हे नवरे लोक असेच करतात. काय करू सांगा आता? पाणी टाकू अंगावर, पाणी टाकू यांच्या अंगावर. टाकू का पाणी तुमच्या अंगावर? टाकू का पाणी? भाव खाता का? भाव खातात ते. उठा मग, या बोलायला माझ्यासोबत. या ना, थोडं शर्ट घाला ना. या ना, या. त्यांना आवडतं फ्रेंड व्हिडिओमध्ये बोलायला, त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. फक्त माझ्या बच्च्याला नाही आवडत, तर ठीक आहे. मग मी माझ्या बच्च्याला काही म्हटले. आणि हे फ्रेंड, हे टॉप कसं आहे मला सांगा. मी हे 400 कितीला आणला हो? 498. तर बघा किती सुंदर टॉप आहे, असं मुलायम आहे, कॉटनचा आहे. आणि एक लेगिन आणली त्याच्यावर लायराची. मला असे कॉटनचे ड्रेस खूप आवडतात फ्रेंड, म्हणून मग मी कॉटनचे ड्रेस आणले. ते बोलले पहिले गाऊन घ्यायला चल. मी म्हटलं गाऊन आहे माझ्याकडे, मला नंतर घ्यायचं गाऊन. तर म्हणून मग मी पहिले 2 टॉप आणि 3 लेगिन्स घेतल्या. तर अजून मला खूप 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 मस्तपैकी असे ड्रेस आणायचे आहे. जाईल मी आता ड्रेस आणायला. आणि फ्रेंड, मी तुम्हाला इकडलं दाखवत नाही, तर मला खूप पसर आहे, तर मी डब्या. तर फ्रेंड, तुम्हाला म्हणाल का मागचं दाखवत नाही का? तर बघा, कपडे आहे धुवायचे, आज धुण्याने झाले माझे. आणि इथे डबे आहे घासलेले. आणि चेहऱ्यावर थोडासा प्रकाश पडत आहे. हा, आता परफेक्ट आहे ना? ठीक आहे ना? या हो, इकडून या बसायला. तुम्ही काय मोबाईलच्या मागून बसता का? हाय हाय. प्रजासत्ताक अय, दिनाच्या इंग्लिश मध्ये बोला ना. हॅपी इंडिपेंडन्स डे. प्रजासत्ताक दिन आहे का उद्या? मग गणतंत्र दिन हिंदीत आहे का? हा. सॉरी फ्रेंड, मी कन्फ्युज झाली होती का. गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे हे एकच डे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि दीदी, तू नाही देणार का? हॅपी रिपब्लिक डे म्हणते तुम्हाला ती. आणि तुम्हाला सगळ्या माझ्या परिवाराकडून रिपब्लिक डे च्या शुभेच्छा. तर बघा, काय हो, आज स्वयंपाकाने करू दिलं मला. अरे खाऊन खाऊन काय खाणार आहे? खाऊन खाऊन काय खाणार आहे? तर आमची इथं गाजराची चटणी पण आहे, चपात्या पण आहे, भात पण आहे. आणि मावशीच्या घरून पण आम्ही चांगलं खाऊन पिऊन आलेलो आहे. म्हणून ते बोलले काहीही करू नको, तुला ढोकळा करा. आता समोसे पण आणले, माझ्या मुलीनं पण समोसे खाल्ले, आम्ही पण तिकडे खाल्लं, खूप खाणं झालं. तर म्हणून ते म्हणते तुला काय करायचं ते उद्या कर, उद्या सुट्टी आहे म्हणे मी. तर मग उद्या मस्तपैकी ढोकळा बनव. हे बघा, त्यांना खूप खोकला आहे आणि मला पण खोकला आहे. माझ्या मुलीला ताप पण आला होता फ्रेंड. काय करायचं फ्रेंड, उद्या अहो स्वामींच्या मंदिरात जायचा विचार आहे. पण आपलं पिल्लू म्हणते बरं वाटलं तर येईल. पण बरोबर आहे तिचंही, कारण उद्या आंघोळ जर करायला लागली तर मग ताप असल्यावर नको वाटतंय. तर आपण तिला बरं वाटल्यावर जाऊ. आपण, मला वाटतं इथेच जायचं, दर गुरुवारला. जवळ आहे तो, तिकडे जायची पण गरज नाही ट्रॅफिक मध्ये वगैरे. तर मला असं वाटतं दर गुरुवारी इथे जाऊन यावं स्वामींच्या तिथे, जरा भारी वाटेल ना, आहे ना? खूप सुंदर मंदिर आहे ते स्वामींचं. आणि आमच्या इथे जवळच महादेवाचं पण मंदिर आहे. मी गेली की व्हिडिओ काढेल, दाखवेल तुम्हाला. खूप सुंदर आहे ते मंदिर. मला तर आवडते बाहेर जायला. पण कसं आहे फ्रेंड, माझी मुलगी कुठंच येत नाही, त्याच्यामुळं आम्हाला दोघालाच जावं लागतं. मग मला पण कंटाळा येतो आणि असं वाटते की आपली मुलगी नाही येत, मग आपण दोघंच का फिरायचं. काय वाटतं तुम्हाला दीदी नाही आली म्हणजे? इकडे बघून काय म्हणणं आहे? यायला पाहिजे ना, आहे का नाही? यायला पाहिजे तिनं. ती येतच नाही फ्रेंड. पण वाईट वाटतं आम्हाला का आमचं लेकरू येत नाही ना, आम्ही एन्जॉय करत गाडीवर फिरतो आणि ती येत नाही. तर मग माझ्या पण मनाला कुठंतरी थोड्या वेदना होते. आज माझी मावशी पण म्हणे तिला का नाही आणलं.
आणि माझे भाऊजे पण म्हणे का नाही आणलं. ते छोटंसं पिल्लू आहे, माझ्या भावाचा मुलगा. किती वर्षाचा असेल श्लोक आता? 3-4 वर्ष. हां. आणि त्याच्या बोरन्हाण पण झाले त्याचं मस्तपैकी. आणि तो पण म्हणे दीदीला नाही आणलं. आणि काय म्हणे माहिती आहे का फ्रेंड, तुम्ही जेवण केलत ना त्यांना, तर बोलू नका माझ्यासोबत. गं? यावर्षी यावेळेला लय भारी बोलला तो. कोपऱ्यातही बसलो होतो. कोपऱ्यात बसलो, पहिले यांच्याजवळ जाऊन बसला आणि मग माझ्याजवळ येऊन बसला आणि खूप भारी गोष्टी सांगायचा. आणि श्रीखंड खाल्लं त्यानं. तसा तो दही खात नाही. श्रीखंड म्हणून त्यानं ते खाल्लं. त्याला दही आवडत नाही फ्रेंड. तर त्यानं श्रीखंड खाल्लं. असं माझी मावशी सांगत होती, की त्याला दही आवडत नाही. तर मग त्यानं श्रीखंड खाल्लं आणि मस्ती एवढा करतो ना, बापरे! काय सांगू फ्रेंड. चल आजी बाहेर, चल आजी बाहेर. तू तू जिन्यावर बस आणि मी फोर्समध्ये सायकल चालवतो. किती हुशार आहे तो. खूप छान बोलतो आणि पहिल्यापेक्षा त्याची तब्येत किती उतरली. खूप असा लुकडा-सुकडा झालेला आहे तो. आणि त्याला आहे ना फ्रेंड असं हे झालं होतं लूज मोशन. त्याला म्हणजे बसल्या जागी शी आलेली पण त्याला कळायचं नाही. एवढं हे झालं होतं. दोघंही बापले गाला ते लूज मोशन झालं होतं. खूप त्रास होत होता. पण कसं आहे फ्रेंड, असं कोणाला होऊ नये. त्याने खूप अशक्त होऊन जाते आहे ना. हम्म. कारण मला साधं पित्त झालं, थोडी जरी उलटी झाली तर मला कसं तरी होतं. तर ते आमचं सारखं एवढं किती हे झालं असेल, हाल झाले असेल. असं नाही व्हायला पाहिजे. आणि मग नंतर आम्ही त्यांच्या दुकानात पण गेलो. माझे काकाजी आणि माझा छोटा मावस भाऊ त्याला पण भेटून आलोय आम्ही. आणि तिथे पण थोडा टाईमच गेला बोलत बोलत आणि मग आलोय आम्ही. पण तिकडून येताना नव्हतं ट्रॅफिक का हो? हम्म. इकडून जाताना खूप ट्रॅफिक लागलं फ्रेंड. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं पण थोडं हेच आहे. आणि मध्ये मध्ये थोडेसे भांडणं पण झाले लोकांचे आहे ना. हम्म. ये पुढं करूया. पण आम्हाला भीती वाटते बाबा भांडणाची. आम्ही नाही पडत कोणाच्या ह्याच्यात. आणि आम्ही आमची थोडीशी कोणाच्या गाडीला ठोकलं नाही पाहिजे. असंच जरासं हळू स्पीडमध्ये गाडी चालवतोय. आणि काय वाटतंय अहो? बोला ना, हा. बोला. बोल ना. तर फ्रेंड, माझ्या मिस्टरांना जास्त बोलता येत नाही, समजून घ्या. हां, ते आहे. शांत स्वभावाचे आहे. आणि मला येतं बाबा बोलायला, मी बोलते. तुम्हाला माझं बोलणं आवडतं का? तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडत असेल तर मी अजून पण जास्त बोलू शकते. पण मला येतं बोलायला. पण कधी-कधी माझा पण थोडा प्रॉब्लेम होतो बोलताना. काय वाटलं फिरून? मग मावशीच्या घरी जाऊन कसं वाटलं? छान छान. त्यांना आवडतं मावशीच्या घरी जायला. ते खुश असतात मावशीच्या घरी गेलो की. कारण त्यांचे ते 2 साले आहे ना चिल्ले-पिल्ले त्यांच्याहून. ते बोलतात त्यांच्यासोबत मस्त का. तुमच्याहून ते लहान आहे म्हणलं चिल्ले-पिल्ले झाले नाही. त्यांचे चिल्ले-पिल्ले 2 मेहुणे आहेत. ते मस्त बोलतात त्यांच्यासोबत, त्यांना आवडते. आणि माझे काकाजी पण छान गोष्टी सांगतात आणि मावशी पण मस्त बोलतात. आणि कसं आहे फ्रेंड, बोलवल्यावर जायला पाहिजे म्हणून मग गेली मी. म्हटलं चला. कुणी एवढ्या मनात आलेलं बोलावतं, तुमचं काय मत आहे? हा? जायला पाहिजे. जायला पाहिजे म्हणून मी गेले. आपण लहान आहे ते एवढ्या आवडीने मग आपल्याला बोलावते. बोलवते. आणि आज आमच्या माडी समाजाचा मेळावा पण होता. पण यावेळेला काही मला माडी समाजाच्या मेळाव्याचं इन्व्हिटेशन आलं नाही. त्याच्यामुळं मग माझ्या मावशीचा फोन आला होता, म्हणे तू येणार आहे का? मी म्हटलं नाही, कारण कार्तिकीला ताप आहे म्हटलं, म्हणून मी काही गेले नाही. आणि तशी पण मी जाणार नव्हती, इन्व्हिटेशन नाही म्हणल्यावर कसं जाणार आहे. मी इन्व्हिटेशन असून पण माझं कधी जाणं झालं नाही. तर आता नसल्यावर मी जाणार का? आणि हे पण नाजूक टाईमला गेले होते. आणि यांच्या मित्रांचं पण ते ॲक्सिडेंट वगैरे झालं, तर ऑपरेशन झालं, तर तिथे भेटायला पण गेले. तिथे पण त्यांचा अर्धा तास गेला. ते फ्रेंड भेटायला गेले होते आणि त्यांना पण थोडा यायला टाईम लागला. तर चला फ्रेंड, मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट.